अमेरिकेतील अटलांटा येथे राहणारी माझी नात, तिच्या शाळेत परेड डे साजरा झाला त्याची काही क्षणदृश्ये. अतिशय वेगळ्या पद्धतीनं साजरा झालेला हा परेड डे मला खूप आवडला, म्हणून मी आपल्याला शेअर करत आहे. कसा वाटला ते सांगा. अमेरिकेतील अटलांटा येथे परेड डे ज्या शाळेत झाला त्या शाळेची काही क्षणदृश्ये. अल्फाबेटिकली ABCD 26 अक्षरं शब्द घेऊन प्रत्येकानं एक एक शब्द आपल्या कलागुणांनी A to Z सादर केले. मुलांना ABCD, EFG वगैरे म्हणजे 26 अक्षरं जी आहेत ती 26 असे त्या मुलांना तसे पोशाख दिले आणि त्याप्रमाणे त्यांना ते परेड डे त्या दिवशी शाळेत घडवून आणला. मला ते खूप आवडलं, म्हणून मी तो आपल्याला हा व्हिडिओ दाखवत आहे. खूपच छान असा तो परेड डे होता आणि एक प्रकारे अभ्यासपूर्ण होता की ABCD कायमचं लक्षात राहील लहान मुलांच्या, अशा दृष्टीने तो परेड डे त्यांनी साजरा केलेला होता. बघा त्याची काही दृश्य. पांढरा टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेली माझी नात आहे. तिला पण काहीतरी त्यांनी शब्द दिलेला होता, मीठ अशा अर्थाने सगळ्यांनी एकत्र येऊन मीठ MWT असल्याने त्यांनी हे केलेलं होतं आणि तिने ते इथे सादर केलेलं आहे. बघा ही अक्षर असं एकेकाला एक ड्रेस वगैरे त्यानुसार त्या मुलांनी परिधान केलेले होते आणि त्यांनी आपलं कला कौशल्य कलागुण इथे दाखवलेले आहे. अतिशय सुंदर पद्धतीने केलेला ही माझी नात आहे. पांढरा टी-शर्ट घातलेली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी ABCD हे 26 अक्षरं सादर केलेली आहे. पांढरा टी-शर्ट घातलेली आहे माझी नात आणि ती कशी वाटली ते तुम्ही मला आता सांगा. अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा झालेला हा परेड डे सर्वांच्या लक्षात राहणारा आहे व मुलांना अभ्यासाचा विषय सोपा कसा करून दाखवावा हे अतिशय उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. म्हणजे जे कठीण काही लक्षात न राहणारे काही असतील तर ते कसं लक्षात ठेवायचं हे यावरून कळतं. तुम्हाला कसा वाटला हा परेड डे? आवडल्यास लाईक कराल व शेअरही कराल. स्नेहा टी चॅनल आहे माझं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कॉमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला हा परेड डे आवडला का व अशा नवीन नवीन कल्पना आपणसुद्धा अंमलात आणल्या पाहिजे का शिक्षणाच्या क्षेत्रात, हे पण मला त्याच्यातून तुम्ही सांगा. कारण अशा नवीन कल्पनांनीच आपले मुलं पुढे जाणार आहेत.